Yeah, done. Yes, भैया। जी। जय श्री कृष्णा। अपने जय श्री कृष्ण। वो जेल वाले ज्वाइन नहीं हुए। हो गए हैं, हो गए हैं। ओके। हाँ, हाँ, ओके। आपण प्रभू श्रीरामांच्या वनवासापर्यंत होतो दादा. हा 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 हा. तर प्रभू श्रीरामांचा जो वनवास होता, म्हणजे तसा तो म्हणजे सगळ्यांसाठी तो एक बंदिवास म्हटल्यासारखाच होता की नाही काय. परंतु त्या ठिकाणी म्हणजे ज्या वेळेला त्यांनी वनात प्रवेश केला, तर वनदेवी ज्या आहेत, वनदेवी त्यांच्या समोर आल्या आणि म्हणाल्या की प्रभू, मी आपली काय सेवा करू शकते. हा. तर तेव्हा ते म्हणाले की बाई, मी इथे सेवा करून घ्यायला आलेलो नाहीये. हा. मी तर एक तपस्वी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे, बरं का. तर अशीच म्हणजे त्यांनी तिथे 14 वर्षे ही तपस्याच केली, बरोबर. ही तपस्या कसली तपस्या होती की या जगाच्या पाठीवरून हा जे दुष्कृत्य अकृत्य जे आहे, जी प्रवृत्ती जी आहे, राक्षसी प्रवृत्ती जी आहे, तीच त्यांनी त्या 14 वर्षामध्ये नष्ट केली त्या ठिकाणी. तर आपण सुद्धा या ठिकाणी जे सगळे आहेत, बरं का, तर एक विशिष्ट एक वस्त्र परिधान करून आपण सुद्धा या ठिकाणी असं म्हणूया की आपण आपली एक ही तपश्चर्याच आहे. आपण या ठिकाणी एक तपश्चर्याच करायला आलो, आपण एक साधनाच करायला आलेलो आहे. तर यातनं जेव्हाही आपण बाहेर पडू, हा, किंवा आपल्या हातून या ठिकाणी एक साधना, एक तपस्या अशी व्हावी की कुठेतरी आपलं जीवन जे आहे हे समाजा उपयोगी आणि एक सार्थकी लागेल, या पद्धतीचं आपल्या हातून या ठिकाणी एक काहीतरी कार्य व्हावं या ठिकाणी. आणि म्हणतात ना, ज्यांनी कोणी साधना केली, ज्यांनी कोणी तपश्चर्या केली, जे कोणी आपले ऋषी मुनी जे काही आहेत, ऋषी जे आहेत काय, सगळ्या ऋषींनी जेव्हा तपश्चर्या केली, तर हे साऱ्या दुनियेपासून अलिप्त होऊन अशा एकांत ठिकाणी जिथे कोणाचाही सहवास नाही, अशा ठिकाणी जाऊन त्यांनी म्हणजे काय म्हणू, कित्येक वर्ष, कधी कधी आपण म्हणू की शेकडो वर्ष त्यांनी त्या तपस्या केली, बरोबर. आणि ही जी तपस्या करत असताना त्यांनी स्वतःहून ते पाऊल उचललेलं आहे की या पूर्ण समाजापासून ते लांब गेले, अनेक वर्ष साधना केली आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या साधनेचं फळ जे आहे काय, त्यांना काय मिळालं हे तर देव जाणो, परंतु समाजाला ते जे काही त्या ठिकाणी आपण गिफ्ट म्हणू किंवा उपहार म्हणू, हा जो मिळालेला आहे तो एक अमूल्य आहे. तर हे शक्य आहे, हे शक्य आहे. मनातनं हा किंतु परंतु काढून टाकून या ठिकाणी आपण समजा एक तपस्या केली, एक साधना केली या ठिकाणी, आणि त्या मार्गावरती आपण ऑलरेडी काय म्हणून 2 पावलं आलोय पुढे काय. 4 पावलाचं जग आहे, 4 पावलांच्या या जगामध्ये 2 पावलं तर आपण ऑलरेडी पुढे आलेलं आहे. L1 झालेलं आहे, L2 झालेलं आहे. स्वामी गोविंददेवजी महाराज काय म्हणतात की 4 धाम यात्रा आहे ही, है ना. 4 लेवल आहे, L1 L2 L3 L4. तर त्यापैकी 2 धाम यात्रा आपली झालेली आहे, आणखी 2 धाम यात्रा व्हायची आहेत काय. तर ती आपण सर्वांनी पूर्ण करावी. हा. आणि हे जे गीता रूपी अमृत ज्ञान जे आहे ते संपादन करावं. आणि ह्या साधनेतून, या तपश्चर्येतून काय की आपण समाजाला अशी काहीतरी गोष्ट द्यावी या ठिकाणी की ज्या वेळेला कुठेतरी आपल्या जे काही घडलेलं आहे आणि हा जो बंदिवास झालेला आहे, त्या ठिकाणी कदाचित राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा मिळू शकतो आपल्याला. तर इथपर्यंत आपण जाऊ शकतो, फक्त मनाची तयारी पाहिजे ही साधना करण्याची. आणि हे शक्य आहे या ठिकाणी, कारण तुम्ही सगळे दुनियेच्या या हेव्या दाव्यापासून सध्या दूर आहेत, म्हणून हे शक्य आहे, बरं का. आणि बघा, एक एक गोष्ट सांगतो आणि एक विराम देतो माझ्या गोष्टीला, की जसं मी सुरुवातीला सांगितलं की श्रीकृष्णाला म्हणजे जन्म घेताना देव असतो, त्याला जन्म घेताना कुठेही घेऊ शकतो होता, पण त्यांनी स्वतःहूनच आपला जन्म जेलमध्ये करवला. ते म्हणजे तर एक एक काय म्हणतात बा, म्हणजे दुःख कोणाच्या जीवनामध्ये नाही आलं, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. हा. तो म्हणजे दुनिया के दुख हरने वाले भगवान को भी दुख आन पड़ा. हा. भगवान को भी दुनिया के दुख हरने वाले भगवान को भी दुख आन पड़ा. जग को रोशन करने वाले को काली रात में आना पड़ा. हा. है ना. म्हणजे रात्री अंधारात
हा ते नको ते विजा कडकडून राहिल्या आणि अशा वेळेला धो धो पाऊस पडतो आहे आणि त्यावेळेला बंदीगृहामध्ये त्याचा जन्म झाला. म्हणजे माणसानं विचार करावा की माझा जन्म केव्हा नाही व्हावा, कशा परिस्थितीत नाही व्हावा. हा या सगळ्या जेवढ्या शक्यता माणूस लिहून काढेल ना, अशा सगळ्या शक्यता घेऊन कृष्ण जन्माला आला. आणि जेव्हा या शक्यता जो एकाही मनुष्याला ते नको आहे अशा परिस्थिती घेऊन जेव्हा तो जन्माला आला, तेव्हा त्यांनी गीतारूपी अमृत ज्ञान या जगाला दिलेलं आहे, मानव जातीला दिलेलं आहे. हे माणसांनी सगळ्यात नेहमी लक्षात ठेवावं. हा आणि आपल्या जीवनाची पावलं पुढे टाकावी. बाकी आपण कुठे आहे, काय हिमालयावरती आहे, हा की त्या चार भिंतीच्या आत आहे, याच्याने काही फरक पडत नाही. तुम्ही सुद्धा अमृत ज्ञान दुनियेला देऊ शकता, समजा मनात आणलं तर. तर हनुमान दादा, हा आपण या ठिकाणी मला बोलवलं, मला खूप एक वेगळा अनुभव झाला. आणि या ठिकाणी या चार भिंतीमध्ये जे एक व्यक्ती त्या ठिकाणी होते, त्यांनी लिहिलेलं, त्यांनी अभ्यासलेलं, हे माझ्या जीवनाला एक नवीन दिशा देणारा सुद्धा एक ते अभ्यास माझ्या जवळ आहे. आणि जो मी खूप काय म्हणू, मनातून खूप आदराने मी त्यांच्या प्रती सुद्धा एक आदर व्यक्त करतो की ह्यातलीच ती एक व्यक्ती ज्यांनी मला जीवनाचा एक वेगळा मार्ग दाखवलेला आहे. काय माझ्या अभ्यासामध्ये माझ्याजवळ लायब्ररी, एवढ्या सगळ्या लायब्ररी असताना मला जे नाही मिळालं ते त्या व्यक्तीने मला दिलेलं आहे. काय तर असं त्यामुळे मला एक विशिष्ट आणि विशेष आदर आहे आपल्या सर्वांप्रती. काय आपल्या हातून एक सत्कार्य घडावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो, ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण मला एक संधी दिली, बोलवली या ठिकाणी. जय बजरंगबली, जय हनुमान दादा. जय श्रीकृष्ण धन्यवाद. दादा. खूप खूप धन्यवाद दादा, आपण आज या ठिकाणी आलात आणि आपण भगवद्गीता, रामायण या सर्वांच्या माध्यमातनं की आयुष्य कसं असतं, कसं असायला पाहिजे याबद्दल आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं. याबद्दल मी एक गोष्ट आणखी एक सांगू इच्छितो की ती भली आपल्या नाशिक जेलशी संबंधित नसेल, परंतु आपण जसं आता सांगितलं की जेलमधल्याच एका व्यक्तीनं जे निबंध लिहिला त्यावरनं आपलं आयुष्य बदललं. तळोजा जेलची जी बॅच आहे त्या जेलच्या बॅचमधनं एक साधक असे आहेत की त्यांनी तुरुंगातील अध्यात्म याच्यावरती एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यांना अरे वा. आता बेल मिळतीये, ते आल्याच्या नंतर ते पुस्तक प्रकाशित करतायत. त्याच्यामध्ये त्यांनी एक जो चॅप्टर आहे तो पूर्णपणे गीता परिवारावरती लिहिलेला आहे की त्यांना भलेही गीतेची आवड होती, परंतु जेव्हा गीता परिवाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी गीता शिकवली जाऊ लागली, तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये आणखी कसा सकारात्मक बदल आला, वेगळ्या पद्धतीनं बदल आला, त्याच्यावरती पण त्यांनी तो एक पूर्ण चॅप्टर लिहिलेला आहे. खूप अशी खूप सद्गुणी माणसं या ठिकाणी आहेत. परंतु काहीतरी कोणत्या तरी जन्माचं आपलं काही भाग्य होतं, असं हे होतं की त्यामुळं आपणाला हे भोगावं लागत आहे. तर असं कोणाच्याही आयुष्यामध्ये हे केव्हा पण अचानकपणे येऊ शकतं. परंतु त्याला धैर्यानं सामोरं जाणं, कसं सामोरं जायला पाहिजे हे ज्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, त्या भगवद्गीतेचं आपण सर्वजण या ठिकाणी अध्ययन करत आहोत. विवेचनाच्या माध्यमातून आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. हे सगळं करण्यासाठी आम्हाला साधकांची जी साथ लागते ती अत्यंत मोलाची अशी साथ आहे. आणि साधकांच्या बरोबरच जेल प्रशासन जे आहे, प्रशासनाकडनं जी आम्हाला सकारात्मक साथ लाभते आहे, ती साथ पण खूप महत्वाची आहे. या ठिकाणी मी जेल प्रशासन, आमचे गुरुजी बालाजी म्हेत्रे सर या सर्वांचं मी गीता परिवाराच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आपली L3ची बॅच सुरू झालेलीच आहे ऑलरेडी. आपण फक्त आनंदोत्सवासाठी हे केलेलं होतं. तोपर्यंत म्हटलं होतं चला आपली L3ची बॅच सुरू करूयात. L3ची बॅच दादा सुरू झालेली आहे. जी खूप खूप धन्यवाद. शुभदाताई. आणि मी L3ची बॅच जी सुरू झालेली आहे ना, तर मी नक्की आणि पूर्ण प्रयत्न करेन जे त्या प्रशासनाशी संपर्क साधून की प्रत्यक्ष भेट घेईन मी. जी 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 दादा, खूप खूप हा धन्यवाद बिलकुल दादा. बिलकुल. खूप खूप नक्की धन्यवाद. नक्की एकदा एकदा आपण सगळेजण भेटूया. जी मला वेगळा आनंद होईल आपल्या सगळ्यांची भेट घेऊन. जी जी. शुभदाताई. जय श्रीकृष्ण. जय श्री. परफॉर्मन्स राहिलेले आहेत, कला सादर करणार आहेत. एकेकांनी पुढे या आणि आपली कला सादर करा. आम्ही ते पाहायला उत्सुक आहोत. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण.
बावीस अटेंडंट 22. 22 ठीक आहे. दीदी अटेंडन्स 22. ओके दीदी. 25, 27, 25, 27 पर्यंत अटेंडन्स असते आपली दररोजची. कोण म्हणतंय अगं अभंग गवळण कोणीतरी नाव दिलं होतं काल. म्हणा. पुढे या आणि म्हणा. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरवया पार भव सिंधू, तरवया पार भव सिंधू, नाचिवंत देव जाणार सकळ, नाचिवंत देव जाणार सकळ, ऐशकात काळ सावधान, ऐशकात काळ सावधान, नाचिवंत देव जाणार सकळ, नाचिवंत देव जाणार सकळ, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, नाचिवंत देव जाणार सकळ, नाचिवंत देव जाणार सकळ, ऐशकात काळ सावधान, ऐशकात काळ सावधान, नाचिवंत देव जाणार सकळ, नाचिवंत देव जाणार सकळ, तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे लोकींच्या व्यवहारे, नका डोळे दूरे भरून राहू, नका डोळे दूरे भरून राहू, नाशिवंत देव जाणार सकळ, नाशिवंत देव जाणार सकळ. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. खूप सुंदर. वा वा या एकदम छान दादांनी एकदम सुंदर. तुकाराम महाराजांच्या या अभंगातून नाशिवंत देह आहे आपला आणि हा कधीतरी जाणारच आहे, परंतु संत समागमामुळे संतांच्या संगतीमुळे कसा परमार्थ आणि जीवनाचं सार्थक आहे असा सुंदर अभंग सादर केलाय. धन्यवाद दादा. पुढे कोण म्हणणार आहे? काय योग आहे बघा हनुमान दादा, काय काय योग आहे बघा की तुम्ही आम्हाला आधी जो दिवस दिला नेमका त्या दिवशी आम्ही प्रवासाला निघालो. म्हटलं झाली गडबड, हा म्हटलं आता जगाच्या पाठीवर कुठे आपण कसं कनेक्ट होणार, पण आपलेच गाववाले सगळे साधक मंडळी त्यांना आज मी तिथनं 20,000 किलोमीटर दूरवरून ऐकतोय. हो दादा. 28ला काय योग आहे सुट्टी बघा. आहे हे अगोदर कल्पना नव्हती, त्यामुळे 28 तारीख ठरवली होती, परंतु योगायोगानं ती तारीख बदलली आणि आपण आज भेटत आहोत. खूपच छान दादा. हो. खूप छान वाटलं. घ्या. कोण गवळण म्हणणार आहे? कोणी बोलू इच्छिता आणखी? हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, बार चित्त विसरले आता कैची, जाऊ घरा नवे वरा लौकिक, आता कैची जाऊ घरा नव्या वरा लौकिक, पारकियाची सांगता गोष्टी घरची कुटी खातील, पारकियाची सांगता गोष्टी घरची कुटी खातील, आता कैची जाऊ घरा नव्या बरा लौकिक, आता कैची जाऊ घरा नव्या बरा लौकिक, तुका म्हणे निवंत राही पाहिले पायी परतोनी, तुका म्हणे निवंत राही पाहिले पायी परतोनी, आता कैची जाऊ घरा नव्या बरा लौकिक, आता कैची जाऊ घरा नव्या बरा लौकिक.
जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. वा वा एकदम छान सुंदर. अजून कोणी काही म्हणणार आहे? आम्हाला माहिती आहे बरं का, आपण सगळे छोटे होते की नाही, लहान लहान होतो तेव्हा आपण काय करायचो, कुठेतरी कसला आवाज काढ, कुठे कुणाची नक्कल कर. तर त्यात तुम्ही आता तरबेज झाले असणार मोठे झाल्यावर, आहे की नाही? तर ते कुणाला काही कुणाची काही सादर करायची आहे का कला नक्कल? त्याला कोणाकडे काही अडचण तर करा सादर. असं तर बघा थोडा साहेब तुम्हाला काही धराच साहेब मला नाही जयंती उदाहरण कन्या सासुरासी जाए कन्या सासुरासी जाए मांगे परतुनी पाए मांगे परतुनी पाए तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटती केशवा कधी भेटती केशवा कन्या सासुरासी जाए कन्या सासुरासी जाए तुकलिया माये बाळ उर उर पाये बाळ उर पाये कन्या सासुरासी जाए मांगे परतुनी पाये मांगे परतुनी पाये तुका जीवा वेगळी मासोळी जीवाना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी कन्या सासुरासी जाए मांगे परतुनी स्वाये. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. वा वा खूप सुंदर, अतिशय सुंदर. तुकाराम महाराजांनी या अभंगात सांगितलंय, दादा बघा अगदी डोळ्यात पाणी आलं बघा, की कन्या सासरी निघाली आहे आणि मागे आता परतून पाहतीये, आई दिसते, बाबा दिसतायत, भाऊ दिसतोय, त्यांना ज्या ओढीने तिला भेटावं वाटतं, आता निघलंय आपण, आता त्यांच्याशी आपण मिठी मारावी, त्यांना भेटावं, आणि या अशा ओढीने तुकाराम महाराज भगवंताला म्हणतायत, मला पण अशीच ओढ लागली आहे भगवंता तुझ्या भेटीची. फार सुंदर अभंग सादर केला आहे. अजून कोण काय करणार आहे कला सादर? पाहू द्या, आज आपलं घरगुती वातावरण आहे, आम्हाला सगळं बघू द्या. आज तुम्ही काय काय करू शकता म्हणताय ना बोला कोणी कोणीच नाही म्हणताय का कोणी काय? चला. योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधनी तो म्या देखिला साधनी तो म्या देखिला साधनी पाता पाता मनन पुरे धनी पाता पाता मनन पुरे धनी तो म्या देखिला साधनी तो म्या देखिला साधनी देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा देव पिठला संध्य निमाले तुझे पण पिठला संध्य
निमाले तुझे पण तोम्या देखिला साधनी तोम्या देखिला साधनी पाता पाता मनना पुरे धनी पाता पाता मनना पुरे धनी तोम्या देखिला साधनी तोम्या देखिला साधनी अनंत रूपे अनंत वेचे देखील म्या त्याची अनंत रूपे अनंत वेचे देखील म्या त्याची बापर कुमादेवीवर पुन बाणली कैची बापर कुमादेवीवर पुन बाणली कैची तो म्या देखिला साधनी तो म्या देखिला साधनी पाता पाता मनन पुरे धनी पाता पाता मनन पुरे धनी तोम्या देखिला साधनी तोम्या देखिला साधनी जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. सुंदर, खूप छान, अतिशय सुंदर. चला आपण कोणाची मनोगत असतील तर आणखी मनोगत घेऊयात आपण. हा, कुणाला काही अजून मनोगत व्यक्त करायचं आहे का? काय? बोला, सांगा. प्रशासनातर्फे चालेल. कोणी आहे आता वर्गात आलेलं? प्रशासनातर्फे आहे कोणी वर्गात आलेले? कोणी ऐकलं आपलं चालेल चले गेलो. काय पाहिजे आपण? आपल्याला जे घेऊन येतो. कोणी असतील तिथं तर आपण आम्हाला सगळं काही शिकायला भेटलं इथं. ऐकूयात. तुम्हाला माहित नाही इथं बोलायला काय तुम्हाला अडचणी बोला ना. बोला बोला, कुणाला आणखी काही? हा, बोलायचं कोणाला? इथं शिकायला आल्यापासून म्हणजे कारागृहात आलो म्हणून आम्हाला असं वाटत नाही इथं भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यामुळं कारागृह म्हणजे आम्ही इथं भगवान श्रीकृष्णाच्या जन्मभूमीतच आहे. म्हणजे आम्ही आमचा सुद्धा इथं जन्म झाला तर पुनर्जन्म असा आम्ही आमचं समजू राहिलो. आणि आम्हाला इथं खूप म्हणजे शिकायला काही भेटू राहिलो. प्रशासनाने खूप इथं सुविधा करून ठेवली आणि इथं खूप आनंद आम्हाला म्हणजे ज्ञान प्राप्त व्हायला लागलं. ओम शांती भजन इथं सगळं काही शिकायला भगवद्गीता हे सगळं शिकायला आवाज येत नाहीये. साउंड कट गया भैया. नेटचा वगैरे प्रॉब्लेम असावा. नेटचा प्रॉब्लेम. आवाज येत नाही. हा, नेट प्रॉब्लेम हा. असेल. तर आपण समापनाकडे पण वळूयात. चालेल, सांगायचं का तसं? हा, त्यांच्याकडे नाही, आवाजच त्यांच्याकडे जात नाहीये. हा, आवाज येत नाहीये. ठीक आहे, आपल्या सगळ्यांच्या कला सादर झाल्या आहेत. आता कोणाला काही एकदा विचारूया परत. नाही, ते हा, बाहेरच पडले, नाही, लेफ्ट लेफ्ट झाले. लेफ्ट झाले. चालेल. अतिशय Recording, सुंदर असा हा कार्यक्रम आनंदोत्सव पार पडला आहे. आपण समापन प्रार्थना घेऊ आणि हनुमान समापन. चालिसाकडे Yes. वळूया. येस, घ्या ते आपण समापन प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. दीदी हनुमान चालीसा लगेंगे. हा, खूप खूप धन्यवाद दादा. आज आपण या आनंदोत्सवामध्ये आलात, आम्हाला मार्गदर्शन केलं. आता हनुमान चालीसा घेऊन आपण वर्गाचं समापन करूयात.
चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारि बरनउ रघुबर बिमल जसु जो दायक फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र औ ध्वजा विराजय कांधे मूंज जनेऊ साजय शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबेको आतुर प्रभु चरित्र सुनिबेको रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिरहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे लाय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्षि उर लाए रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही सम भाई सहस बदन तुम रोज सगावै अस कहि श्रीपति कंठ लगावै सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा जम कुबेर दिगपाल जहाते कवि कोविद कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा राम मिलाय राजपद दीना तुम्हरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्र जो जन पर भानु लील्यो ताहि मधुर फल जानू प्रभु मुद्रिका मेलि मुख माहि जलधि लांघि गए अचरज नाही दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे तेते राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे सब सुख लहै तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपै तीनों लोक हाकते कापै भूत पिशाच निकट नहीं आवै महावीर जब नाम सुनावै नासै रोग हरै सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुड़ावै मन क्रम वचन ध्यान जो लावै सब पर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावै सोई अमित जीवन फल पावै चारों जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नो निधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावै जन्म जन्म के दुख बिसरावै अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटई मिटई सब पीरा जो सुमिरै हनुमत बल बीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई जो सत बार पाठ कर गोई छूट ही बंदी महासुख होई जो यह पढ़ हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरी सा तुलसीदास सदा हरि चेरा की जय नाथ हृदय महडेरा पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय। भैया एक तो हम बहुत इम्पोर्टेंट टीम मेंबर के बारे में भूल गए। जी पूजा दीदी ने तो कुछ बोला ही नहीं। पूजा दीदी ना, पूजा दीदी वो जो ये हमेशा तो पर्दे के पीछे रहते हैं, दोनों में नहीं पर्दे के नहीं, पीछे रहना वो भी प्रत्यक्ष रूप ज्यादा में पसंद प्रकट हो किया। जाएंगी। जी हाँ, जी जी, प्रकट हो गई हैं। अभी आप पूजा कुछ दीदी बोलिए प्रकट हो दीदी, गए हैं। आप क्या बोलना जी चाहती हैं? जी, बोलिए आप भी दीदी कुछ आप। आपका ज्ञान हमसे शेयर कीजिए। भैया, आप लोगों के आगे मेरा ज्ञान कुछ भी नहीं है। और मैं आप सबको धन्यवाद देना चाहूंगी कि आपने मुझे इस सेवा के लिए चुना। और मतलब मैंने ग्रुप क्लासेस करी हैं, लेकिन जेल वाली फर्स्ट टाइम एक्सपीरियंस है मेरा। जी जी जी, बहुत बढ़िया। सब कुछ फर्स्ट टाइम ही होता है नॉर्मली लाइफ में। अच्छा। अच्छा भी पहली बार ही होता है। तो दीदी ऐसा कुछ नहीं है, आपने बहुत अच्छा सपोर्ट किया। आपको शायद मैं एक बात बताऊंगा, आपका रोल बहुत इम्पोर्टेंट इसलिए है। आशु भैया ये बहुत बहुत बार बोलते हैं, हमारी तो प्रचारक की मीटिंग होती रहती है। तो बोलते हैं कि जो कोई भी कक्षा है, कोई भी क्लास है या कोई भी ग्रुप है, उसमें जो टेक स्टार होता है उसका रोल जो है भगवान श्री कृष्ण का रोल है। और जो टीचर है, को ट्रेनर, वो है अर्जुन का रोल। क्योंकि रथ तो भगवान कृष्ण ने चलाया था और अर्जुन ने तीर मारा था। तो दीदी जो है तीर मारती हैं, आप जो है रथ चलाती हैं। और हम जैसे लोग हो गए या फिर हनुमान भैया हो गए, हम लोग क्या है, कभी कभी टायर वायर पंचर हो जाता है तो उसको ठीक ठाक करने के लिए आपकी सेवा में हाजिर हो जाते हैं। है ना भैया, सही है ना? जी जी, बिल्कुल सही है। तो हमारा रोल इतना ही है, आप लोगों का रोल बहुत इम्पोर्टेंट है। आप लोग बहुत अच्छा रोल करते हैं।
आपके ही द्वारा क्लासेस का संचालन होता है, तो आप ऐसा मत बोलिए कि आप में कोई ज्ञान नहीं है। ऐसा कुछ नहीं है। आपने इस क्लास को सुचारू ढंग से चलाया, उसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। और शुभदा दीदी का भी बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद। हनुमान भैया का भी बहुत धन्यवाद बहुत भैया जी। धन्यवाद। और हमारे जो आज के मुख्य अतिथि हैं जयंत भैया, उनका भी बहुत बहुत धन्यवाद कि वो आए और हम सबका उन्होंने मार्गदर्शन किया। जी बहुत सुंदर। जी जय धन्यवाद। श्री कृष्ण। चलिए समाप्त करते हैं मीटिंग को। जय श्री कृष्ण। एंड जय श्री मीटिंग कृष्ण। कब जी बोला? एंड कर दीजिए। हाँ जय श्री कृष्ण सभी को। जय श्री कृष्ण। जय श्री जय श्री